जुन्नर येथील एका व्यावसायिकाचं रात्रीच्या वेळी गोडाऊन फोडून तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे। जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 71/2026 भारतीय न्याय संहिता 331-4-305 नुसार गुन्हा दाखल होता। फिर्यादी नामे आनंद हेमंत सासवडे, राहणार महाजन आळी, जुन्नर यांच्या भांड्यांचा व्यवसाय आहे। त्यांच्या भांड्यांच्या गोडाऊनमधून दिनांक 20 मार्च 2026 रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी तांब्याचे एकूण 90 हांडे चोरून नेल्याची फिर्याद जुन्नर पोलीस स्टेशन येथे दिली होती। सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदर भांड्याच्या गोडाऊनमधून काही अज्ञात महिला हांडे चोरून नेत असताना दिसून आलं। यावरून सदरचा गुन्हा हा अज्ञात महिलांनी केल्याचं निष्पन्न झालं। गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा हा सारिका बबन मकवाने, अंजली सूरज वाघमारे, सुरेखा राजू वालेकर सर्व राहणार पंचलिंग वस्ती जुन्नर यांनी केल्याचं निष्पन्न झालं। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकानं कुरणफाटा जुन्नर येथे सापळा लावून सदर महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलं। त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या 90 हांड्यांपैकी 1,37,500 रुपये किमतीचे एकूण 55 हांडे जप्त करण्यात आले। त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिलसो, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, महिला पोलीस हवालदार नंदा कदम, सुजाता कदम, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सागर हिले यांनी केली। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।